ढोलावर पडली थाप ताशाची तडतड झाली, ढोलावर पडली थाप ताशाची तडतड झाली। गावा घराच्या भेटीसाठी डाळप स्वारी निघाली, गावा घराच्या भेटीसाठी डाळप स्वारी निघाली। रंग सजले देवांचे माझ्या निशाण अब्दागीर, आरतुरेयन फुलांची उधळण, हर हर महादेव गर्जना समंती दुमदुमली। गावा घराच्या भेटीसाठी डाळप स्वारी निघाली, गावा घराच्या भेटीसाठी डाळप स्वारी निघाली। कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो टेंबोली गावच्या आई कवळई मंदिरमध्ये आणि आकारे ब्राह्मण आणि आई कवळई मंदिरची आज तब्बल 250 ते 300 वर्षानंतर गाव राहतेसह गावाघराच्या भेटीसह डाळपस्वारी निघत आहे आणि तब्बल 300 वर्षांनी निघत आहे। आणि हा क्षण कसा असेल नक्की कॉमेंट करून सांगा, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि जुनी परंपरा असलेली पायवाटीने ती आज देवी आगमन करणार आहे डाळपस्वारीला। चला जाऊया ते मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊ आणि आकाराबाद देवाचं दर्शन घेऊया। चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनवर नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका। आणि असेच आपले परंपरा असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला जाऊया मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आपण आज आलो आई कवळई देवी आणि आकारे ब्राह्मण मंदिर टेंबोली आणि आज तब्बल 300 वर्षानंतर मित्रांनो आई कवळई देवीची आणि आकारे ब्राह्मण देवाची डाळपस्वारी निघते आणि तो क्षण कसा असेल तो आपण पाहूया। चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊ, आकारे ब्राह्मण देवाचं दर्शन घेऊ। चला आपण मित्रांनो आपण आता प्रवेशद्वाराकडे आलोत आई कवळई मंदिर आणि आकारे ब्राह्मण मंदिराच्या। तर आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बॅकग्राऊंडला जे गाणं वाजतंय त्याला इग्नोर करा आणि आजचा क्षण कसा असेल तो जाणून घेऊया आपण। समोर दिसतंय आपल्या त्या आई कवळई मंदिरचं मंदिर आहे, प्रशस्त असे कौलारू मंदिर। तर मित्रांनो, आपण आता आई कवळई मंदिरमध्ये आलो आहोत आणि आपण आज गाभाऱ्यामध्ये जाऊया। सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊया, तुम्हालाही देतो दर्शन, मी दर्शन घेतोय। तर आपण आता आकारे ब्राह्मण मंदिरात जाऊया आणि श्रींचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आपण आज आकारे ब्राह्मण मंदिराच्या देवळामध्ये आलो। तर मित्रांनो, आकारे ब्राह्मण मंदिराचं दर्शन घ्या। आज पहिल्यांदाच मंदिरामध्ये आलो, प्रवेश केलाय। या कवळादेवी आई गाव टेंबोली गाव मर्याद आहे, ही टेंबोलीची गाव मर्याद कवळादेवी। या कवळादेवीची जी काही डाळपस्वारी आहे ती जवळजवळ 200 वर्षापूर्वी केलेली होती
त्याच्यानंतर केलेली नसते. आहोत आपल्या ह्या गावाघराने वसाहताने जो काय त्यांना सर्वांना वाटलं की आपल्या देवीची ही डाळापसारी व्हायला पाहिजे, म्हणून सर्वांनी म्हणून गाव पातळीवर असलेल्या वासाने जो काय देवीकडे प्रयत्न करून मांडणा मारून आज थै देवीने वचन दिल्याप्रमाणे आता हे जे काय गाव घर असलेले जे काय जमलेले ते तुझी जी काय डाळापसारी या 200 वर्षापूर्वी झालेली ते आता करतात, त्याप्रमाणे ते करू का सगळे गावघर गेलेले त्याप्रमाणे ती डाळापसारी होणार आहे. सगळे शांत हो जरा, सगळ्यांना सूचना. कराचा मेळे कराचा अनुभव देवाचा इटल्या देवीचा मार्केच्या देवाचा 12च्या पूर्वाचा 12च्या राठी मारे दैवता एक मत एक गणित करतस तू समज घेतस ती गावराट मरेची असली दैवता ह्या वेळेस राजी करून राज सत्तेचा घाटकेचा मार्केचा गावाघराचा दासा रहित रमळचा मत पुरवतस तू मर्याद राजी होतस. ज्या मूळ पुरुषात कुठे मारल्यान मट्टी रचल्यान गावघर चतुर्शिमा आखल्यान मूळ पुरुषा ह्या वेळेस राजी करून असलेली दैवता ह्या वेळेस राजी करून आज बाई म्हणजे असं बघ त्याप्रमाणे तू आज वचन दिलंस सोरीचा असलेल्या गावाघरात काय माहिती नाही होता असाच असाक माहिती नाही होता तू आज माहिती करून दिलंस. कशी दिलंस ती तुझे तुका माहिती त्याप्रमाणे आज तुझं ठरल्याप्रमाणे आज डाळप सोरीचो काय कित्येक पिढीचो रावलेलो मांड आज गावभर वस दस आज भरलेलो साताची पाचाची रास 7ची रास 12ची रास मांडणी केलेली असा त्या मांडणीत चूक अपराध घडली असली तू काळण करून या तू राजी हो. काय जरी चूक अपराध घडली तुझ्या पात्रात घालून ठेव असं आता जर गावघर वस दस देव राट वारे सुत्रा तुझी राठी काठीची तुझ्या अंगची कधी खर्चाही तरी काठी केसवर त्रास व्हायची वाकडा होता दे असं आता त्यांना 800 आकार दिलंस 800 आकार तू उभी राहलंस त्याच्याही पुढे 800 चांगलं येशील याची खात्री आज वसा तसा गावाघरात देव राटा कसा तुझं तू डाळा सरी करून घ्या तू मर्याद राजी हो दिलो वसा तो जाप पावन कर महाराजा. भाई भाई दुसरी सूचना देवांच्या पायाचा हात
डाळापसारी बाहेर निघाली आहे, बघू शकता. या ठिकाणी स्वागतासाठी महिला वर्ग उपस्थित आहे देवाच्या स्वागतासाठी.
बाहेर लावून वाटेर लावून स्थान त्या ठिकाणी आता देवदर्शन घेतील, भेट देणार, देवभेट सोहळा असणार आता. जोगंबा ह्या ठिकाणी आलेले आहेत देवाचा.
उभे राहा आम्हाला बन्या तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी देवस्वारी भेटी कसा देवस्वारी म्हणजे डाळसवारी जी होता ना ती आता तिसऱ्या भेटी गेली आता खैसर आता ही देवभेट झाली की मग खैसरला चौथ्या ठिकाणात पुन्हा चौकुर आहे मार्गात लागतली. चला तर मित्रांनो जोगंबा स्थान कालवी ह्या ठिकाणी आता देव निघालेत मार्गस्थ झालेत. आता पुढच्या ठिकाणी जाणार आहेत. तर मित्रांनो आता चौथं ठिकाण आहे देवाचं भेटण्याचं आणि ते कोकर ठिकाण म्हणून आहे. या ठिकाणी जाणार आहे. बघूया आता. मित्रांनो ह्या ठिकाणी चौकोर ठिकाण आहे. ह्या ठिकाणी आता डाळपस्वारी आलेली आहे. बघू शकता ढोलांच्या ढोल ताशांच्या वाजत गाजत जनरहितसह या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच पालखी पाहतो आहे डाळपसरांना. आपण इतर होतं ते खामकाठी तरंग वगैरे असतात आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही पालखी आहे. तब्बल 200 वर्षानंतर मित्रांनो डाळपस्वारी निघाले त्यामुळे जनसागर खूप आलेला आहे या ठिकाणी देवाच्या भेटीला. तर देवांचं आगमन झालं आहे चौकुळमध्ये. सर्वप्रथम पालखी आली आहे समोर पहिली, त्याच्यानंतर कामकाठी देव आले. खा काय ते
तर मित्रांनो या ठिकाणी माहेर वसने सासर वसने पालखी आली आहे आणि देवालयांची ओटी भरण्याचं इथे काम चालू आहे बघा. ओटी भरली जाते महिला मंडळ सर्व. तर मित्रांनो आता चौकूर म्हणून दादराची तळी या ठिकाणी आता जाणार आहे देव. तर मित्रांनो या ठिकाणी चौकूरमधून आता देव मार्गस्थ होत आहे पुढील देव भेटीसाठी. तर मित्रांनो या ठिकाणी दादराची तळी या ठिकाणी भेट दिलेली आहे देवानी. मित्रांनो या ठिकाणी आणि आता या ठिकाणी आई कवळादेवी आकारे ब्राह्मण देव या ठिकाणी भेट देणार आहे. बघूया आता. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आता आलो त्या ठिकाणी गोठण देव असं आहे या ठिकाणी आता देव भेट घेत आहेत. तर मित्रांनो ह्या ठिकाणी पहिलं एक झाड होती म्हणजे सीमा, त्या ठिकाणी आता देव भेट देण्यासाठी आले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व महिला जी ओटी वगैरे भरत आहेत. पालखी आहे, त्या पालखीमध्ये आई कवळाई मंदिर आहे, कवळाई देवी आहे त्याची.
तर मित्रांनो आकारी ब्राह्मण देवाचं दर्शन झाले. आता मागच्या बाजूला आहेत देव. आता पालखी ह्या ठिकाणावरून आणि डाळपसोरी आजची कवळाई मंदिरच्या आता डायरेक्ट आपटा लुटतात त्या ठिकाणी. तिथे देवाला भेट देणार. तिथून परत पुढच्या कोणत्या देवाला भेट देणार ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. माझी बॅटरी पुढे दिली तिकडे देवाकडे. पॉवरफुलच भेटलं ती असती तर पुन्हा एकदा आता आपट्याच्या तिथून आले. 11वा स्थान होतं आणि आता डायरेक्ट मंदिरामध्ये देव प्रवेश करणार. तर मित्रांनो आता डाळपसरी पुन्हा आता मंदिरामध्ये आलेली आहे. होऊ शकता सर्वप्रथम पालखी आली, त्याच्यानंतर देवस्वारी येणार.
मित्रांनो आजचा आई कवळादेवी मंदिर आई कवळी आणि आकारी ब्राह्मण देव ची डाळप स्वारी जी निघाली होती तब्बल 200 वर्षानंतर, आणि ही स्वारी कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आई कवळादेवीचे तुमची ग्रामदेवता असतात तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर टेंबोली गावच्या असतात तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा विसरू नका. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये.